ख्राइस्ट चर्च KDC कोल्हापूरच्या सर्व सभासद बंधू भगिनींना चर्चचे सेक्रेटरी डॉक्टर सुशील कांबळे यांचा ख्रिस्तात प्रेमपूर्वक सलाम. गेला 1.5 महिना आपण सर्व लॉकडाऊन पिरियडमधून जात आहोत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपले चर्च बंद आहे. तरी पण या काळामध्ये सोशल मीडिया यूट्यूबद्वारे ख्राइस्ट चर्चची दर रविवारची उपासना भक्ती रेकॉर्डिंगद्वारे आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आली. पाळक साहेबांचे सर्व संदेश मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी लाभदायक ठरले. खजिनदार मिस्टर सचिन थोरात यांनी दर रविवारी भक्तींचे रेकॉर्डिंग करून आपणा सर्व सभासदांपर्यंत पोहोचवले. दरवर्षी आपल्या चर्चमध्ये VBSचे नियोजन करण्यात येते, परंतु यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळे चर्चमध्ये VBS घेता येत नाही. VBS मिनिस्ट्रीज बेंगलोर यांच्यातर्फे यावर्षी ऑनलाईन VBSचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आपल्या ख्राइस्ट चर्चतर्फे संडे स्कूलच्या मुलामुलींसाठी ऑनलाईन VBSचे नियोजन 18 मे ते 22 मे 2020 या दरम्यान रोज सकाळी 10:30 वाजता करण्यात आले आहे. तरी चर्चच्या मुलामुलींनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आम्ही ख्राइस्ट चर्चतर्फे करीत आहोत. गेले 1.5 महिना या लॉकडाऊनमध्ये आपण सर्वांनी संयम राखला व सहकार्य केले. याबद्दल ख्राइस्ट चर्च पास्टरेट कमिटीतर्फे सर्व सभासदांचे आम्ही आभार मानतो. थँक्यू. देवाची स्तुती असो. विश्वनियता परमेश्वर जगदोधारक देव, स्तुती आराधनेस पात्र देव आहे. स्वर्गीय निवासस्थानी अगणित देवदूत त्याची स्तुती आराधना करीत आहे. प्रियजनो, त्याच्या आशीर्वादाने आमचे जीवन आनंदित झाले आहे. अंतःकरणातील हा आनंद स्तुती आराधनेच्या द्वारे आपण त्याच्या चरणाजवळ सादर करूया. स्तुती सुमनांच्या द्वारे त्याला धन्यवाद देऊया, कारण आमच्या बरोबर राहून आमच्या शत्रूंशी लढणारा तो देव आहे. आम्हाला विजयी करणारा तो देव आहे. तर चला आपण त्याच्या चरणाजवळ जाऊन त्याची स्तुती आराधना करू. Today
हे जगदीश सकल शुभाकर देवा, आशीर्वादांच्या उगम आणि कृपेचा सिंधू, आम्ही तुझा जय जयकार करावं, तुझ्या नावाचा जयघोष करावा, यासाठीच तू आम्हाला आशीर्वादित केले आहेस. म्हणून हा स्तुतीचा यज्ञ तू स्वीकार आणि याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. तुझा संदेश वचनाद्वारे तो आमच्याशी बोल. येशू आमचा प्रभू, त्याच्या पवित्र आणि गोड नावाने प्रार्थना केली नाही द्या. आपल्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सप्रेम सलाम. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये या माध्यमातून देवाच्या वचनाद्वारे तुम्हापर्यंत पोहोचण्याची देवाने संधी दिली, याबद्दल प्रथम मी देवाला धन्यवाद देतो. आणि आपणा सर्वांना देवाच्या पवित्र वचनांच्याद्वारे आज मार्गदर्शन करण्याकरता प्रभू माझं सहाय्य करो, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आपण थोडा वेळ शांत राहूया आणि प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. आमेन. प्रियजन हो, गेल्या काही काळामध्ये आपण देवाची इच्छा हा विषय मननासाठी घेतला होता. कारण या विशिष्ट काळामध्ये जर आपण देवाची इच्छा अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि देवाची इच्छा जगण्याचा जर प्रयत्न केला, तर निश्चित अर्थानं सध्याच्या या काळामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला एक वेगळा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं की आत्म्याने आणि खरेपणाने देवाची उपासना करणे, वर्शिपिंग गॉड इन स्पिरिट अँड ट्रूथ इज द विल ऑफ गॉड. नंतर आपण बघितलं, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि आज आपण पाहणार आहोत संत पौलाचे थेसलोनिकाकरास पहिले पत्र, याचा 5वा अध्याय आणि 16 ते 18 वचनं मी आपल्यासाठी वाचून दाखवतो. या ठिकाणी संत पौल म्हणतो, सर्वदा आनंद करा, निरंतर प्रार्थना करा, सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. मी पुन्हा एकदा वाचतो. रिजॉइस ऑलवेज, प्रे विदाउट सीझिंग, गिव थँक्स इन ऑल सर्कमस्टन्सेस, फॉर दिस इज द विल ऑफ गॉड इन ख्राइस्ट फॉर यू. आणि या वचनावर मननचिंतन करत असताना आजच्या म्हणण्याकरता निवडलेले शास्त्रपाठांचं वाचन आपण केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जुन्या करारातून दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय 18 ते 25 ही वचनांचं आपण वाचन केलेले आहेत. आपण ती वचनं ऐकलेली आहेत. दुसरा शास्त्रपाठ संत पौलाचे इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 10 ते 18 ही वचनं आपण ऐकलेली आहेत. आणि संत योहानाचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 38 ते 44 ही वचनं देखील आपण वाचलेली आहेत. प्रियजन हो, या तिन्ही शास्त्रपाठामध्ये एक बॅटलफील्ड असल्याचं आपल्याला दिसून येतं. एक प्रकारची युद्धभूमी आहे, एक स्ट्रगल आहे. आणि या युद्धभूमीमध्ये जेव्हा आम्ही शत्रूबरोबर लढतो त्यावेळेस आम्हाला जय मिळण्याची गरज असते, किंवा त्या अपेक्षेनं आम्ही बॅटलफील्डमध्ये उतरतो. दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय 18 ते 25 वचनामध्ये आपण पाहतो, यहोशाफाट याच्या नेतृत्वामध्ये यहुदी लोकांना मिळालेला विजय त्या ठिकाणी दिलेला आहे. एवढंच केवळ नव्हे, तर त्या विजयामध्ये महत्त्वाच्या गोष्टीचा समावेश आहे. 25व्या वचनामध्ये, यहोशाफाट व त्याचे लोक लूट कराव्यास आले, तेव्हा त्या प्रेतांमध्ये बहुत धन, वस्त्रे व मौल्यवान अलंकार त्यास मिळाले. ते त्याने इतके काढून घेतले की त्यास ते वाहून नेता येईनात. परमेश्वरानं या युद्धामध्ये त्यांना केवळ जय दिला नाही, परंतु जयपेक्षासुद्धा
आणखीन काही दिलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि संत पाऊल इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 10 ते 18 वचनामध्ये तुम्हाला आणि मला सध्याच्या परिस्थितीमध्ये, ज्याला आपण कोविड-19 किंवा कोरोना संसर्ग ह्या युद्ध, ही जी काही बॅटलफील्ड आहे त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं जगायचं आहे आणि शत्रूशी, या संकटाशी सामना आपण कशा पद्धतीनं करायचा आहे यासंबंधी मार्गदर्शन आम्हाला या वचनातून दिलं जात आहे. 3रा शास्त्रपाठ जो आपण वाचला त्यामध्ये सुद्धा एक बॅटल आहे. लाजारसाचा मृत्यू म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण असं म्हणतो की परिस्थिती अत्यंत होपलेस आहे, निराशजनक आहे, पुन्हा कुठल्याही प्रकारची आशेची पल्लवी नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं हे बॅटल जिंकलेलं आहे. लाजार जो मृत होता तो जिवंत झालेला आहे. आणि म्हणून आज कोविड-19 कोरोना या विषाणू संदर्भामध्ये विषाणू संबंधी निर्माण झालेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये लढण्यासाठी प्रियजन हो, आपण तयार होत आहोत. संत पाऊल करिंथकराच्या पत्रामध्ये एका वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये, इंद्रिय दमन हा कॉन्टेक्स्ट आहे, त्या ठिकाणी संदर्भ आहे आणि इंद्रिय दमनाच्या संदर्भामध्ये तो या ठिकाणी मुष्टियुद्धाचं उदाहरण देत आहे. आणि हा जो मुष्टियोद्धा आहे तो सरावासाठी वाळूनं भरलेली जी बॅग आहे, सँड बॅग, आणि या वाळूच्या बॅगेवरती तो मुष्टिप्रहार करतो आणि एक जबरदस्त ताकद त्याच्या मुष्टी प्रहारामध्ये येते. आणि हा योद्धा जेव्हा मुष्टियुद्धामध्ये, कॉम्बॅट ज्याला आपण म्हणतो, मुष्टियुद्धामध्ये भाग घेतो तेव्हा तो प्रतिस्पर्ध्यावर मात करतो, तो विजयी होतो. याला कारण असं आहे, कारण तो या मुष्टियुद्धाचा, या मुष्टिप्रहाराचा सराव आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये करत असतो. प्रियजन हो, कोविड-19 कोरोना विषाणूमुळं निर्माण झालेली ही परिस्थिती ही देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी तयार केलेला एक आखाडा आहे. आणि विश्वासी बिलिव्हर्स या नात्यानं आमचं जे कॉम्बॅट आहे ते या संकटाशी आहे. आम्हाला आपल्या विश्वासाच्या सरावाने या संकटाशी युद्ध करायचं आहे. या संकटावर प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे मात करायची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाची इच्छा ही आहे की यासाठी आपण सर्वदा आनंदित असावं. देवाची इच्छा आहे की रिजॉईस ऑलवेज. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे प्रे विदाऊट सीझिंग किंवा प्रे अनसीझिंगली किंवा प्रे सीझलेसली. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्मरण करा. गिव थँक्स इन ऑल सर्कमस्टन्सेस. प्रियानो, जेव्हा आपण विचार करतो सुख, समाधान आणि आनंद हे तिन्ही शब्द कधीकधी आपण एकाच अर्थाने वापरण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रियजन हो, सुख हे इंद्रियगोचर आहे. इट इज ऑलवेज फाउंड टू बी असोसिएट विथ द डिझायर ऑफ फ्लेश. दैहिक भावनांशी संबंधित असलेलं हे सुख आहे, ज्याला आपण म्हणतो नेत्रसुख, कर्णसुख, तोंडसुख. समाधान हा जो शब्द आहे तो आपल्या मानसिकतेशी संबंधित आहे. इट इज फाउंड टू बी असोसिएट विथ द फीलिंग अँड थिंकिंग ॲबिलिटीज. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की मला वाटलं, वाटण्याची जी प्रक्रिया आहे ही समाधानाशी संबंधित आहे. परंतु आनंद जो आहे, जॉय, इज ऑलवेज फाउंड टू बी असोसिएट विथ द स्पिरिट ऑफ गॉड. देवाच्या आत्म्याशी संबंधित असलेला जो आनंद आहे तो सुख आणि समाधानाच्या पलीकडचा आहे. म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो आत्मिक अनुभव आहे तो म्हणजे आनंद. विश्वासाच्या द्वारे जेव्हा आम्ही आमचं शारीरिक योगदान हा आनंद प्राप्त करण्यासाठी देतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं
वियोगासमयीचं जे संदर्भ आहेत, योहान कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आपण वाचतो. वियोगासमयीचा उद्गार प्रभू येशू ख्रिस्तानं जे काढलेले आहेत त्यामध्ये योहान कृष्णवर्तमानाचा 16वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला दुःख होईल, परंतु तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. प्रियजनो, या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, यू विल हॅव सॉरो बट युअर सॉरो विल टर्न इन टू जॉय. खरोखरच जेव्हा आपण गांभीर्यानं हे विचारात घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आमचं दुःख, त्या दुःखाचं रूपांतर, त्या दुःखाचं परिवर्तन आनंदामध्ये होणार आहे. प्रियजन हो, जुन्या काळामध्ये अनेक उदाहरणं आहेत. जर येशू ख्रिस्तानं तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल असं सांगितलं असलं तरीसुद्धा जुन्या करारामध्ये देवाच्या अनेक लोकांसंबंधीचं जीवन जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की योसेफाचा काय दोष होता की त्याच्या वाटेला दुःख आलं आणि इतकं दुःख, त्या दुःखाची सीमा ही भयंकर होती, भयानक होती. त्याच्या भावाने केलेला त्याचा त्याग, त्याचा तिटकारा, त्याचा तिरस्कार. प्रियजन हो, मरण परवडलं, परंतु जिवंतपणी तो ज्या मरण यातना भोगत होता त्या मरण यातना ह्या असह्य होत्या. ज्या खाड्यामध्ये त्याला टाकण्यात आलं, प्रियानो, हा खाडा त्याच्या दुःखाचं प्रतीक होतं, पण तेच दुःख, पण तोच खाडा किंवा तेच दुःख त्याच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदू ठरला. ही सॉरो टर्न इन टू जॉय. त्या दुःखामुळं परमेश्वराने त्याला जे वैभव दिलं, त्याला जो आनंद दिला, कदाचित दुःखाचा प्रसंग योसेफाच्या जीवनामध्ये आला नसता तर प्राप्त होणारं गतवैभव आणि गत आनंदाला तो मुकला असता. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाची इच्छा हीच आहे की आपण सर्वदा आनंदित असावं. प्रियानो, दुसरं उदाहरण आपण पाहतो की जिची कूस परमेश्वराने बंद केली होती, ती हन्ना परमेश्वराकडे धाय मोकळून रडत होती. इट वॉज गॉड हू हॅज क्लोज हर वूम. परमेश्वराने तिची कूस बंद केली होती आणि तिचं हे दुःख इतकं अतीव दुःख होतं. परंतु जेव्हा ती पुत्रवती झाली तेव्हा ती म्हणते, 2रा अध्याय, परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे, माझा उत्कर्ष झाला आहे. पुढं ती म्हणते की देवाला ती म्हणते, तू केलेल्या उल्हासाने मला आनंद होत आहे. प्रियजन हो, ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे हर सॉरो टर्न इन टू जॉय. तिचं वांझपण जसं योसेफाच्या जीवनातील खाडा तिच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदू ठरला, तसंच हन्नेचं वांझपण तिच्यासाठी जीवनातला एक आनंद ठरला. आपल्या सर्वांना योबाचं उदाहरण ठाऊक आहे, ज्याचं संपूर्ण आयुष्य उजाड झालं, वैराण झालं, संपत्ती गेली, मुलं गेली आणि अशा स्थितीमध्ये तो प्रतिक्रिया देतो, परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलं, धन्य त्याचे नाव. प्रियानो, ह्या त्याच्या विश्वासाच्याद्वारे आपण पाहतो की ही सॉरो टर्न इन टू जॉय. पुढच्या अध्यायामध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याचं दुःखच त्याचा आनंद झाल्याचं आपल्या निदर्शनास येतं. त्याचं उत्तरवय पूर्ववयाहून वाढवण्यात आलं. देवाने त्याला अधिक सुखसंपन्न केलं. त्याला 7 पुत्र आणि 3 कन्या झाल्या. जे नष्ट झालं होतं, जे हरवलं होतं ते त्याला पुन्हा प्राप्त झालं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. कराच्या संत पौलाचं करिंदकरा 2 पत्र 4 अध्याय आणि 17 वचनामध्ये म्हणतो, आपल्यावर येणारं संकट हे तात्कालिक आहे, टेम्पररी स्वरूपाचं आहे, परंतु ते संकट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करतं. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आपण सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये, अनुकूल आणि प्रतिकूल, सर्वदा आनंदित असावं. रिजॉईस ऑलवेज. टू एक्झरसाइज आवर फेथ इन द टाईम ऑफ
difficulties and trials helps us to see the joy beyond. संकटामध्ये, दुःखामध्ये, अडचणीमध्ये असताना जेव्हा आपण विश्वासामध्ये जगतो त्यावेळेस त्या दुःखाच्या पलीकडे असलेला जो आनंद आहे तो आमच्या दृष्टीपथीस पडतो किंवा तो आम्हाला दिसतो. प्रियजन हो, सुरुवातीच्या काळामध्ये अनेक मिशनरी भारत देशामध्ये आले. गोहीन नावाचे मिशनरी जे वेंगुर्ला या भागामध्ये आले, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये लोकांनी त्यांचा निषेध केला. त्यांना दुःख होईल अशा प्रकारचं वर्तन त्यांच्याशी केलं. ते गावातून फिरत असताना त्यांच्यावर चिखलफेक, शेणफेक करण्यात आली. परंतु त्याही परिस्थितीमध्ये देवावर विश्वासाच्या द्वारे त्यांनी आपलं मिशन चालू ठेवलं. परंतु वेळ आली आणि ते मायदेशी जाण्यासाठी निघाले. तेव्हा गावाने त्यांचा सत्कार आयोजित केला, ज्याला आपण फेअरवेल म्हणतो, निरोप समारंभ आयोजित केला आणि गावातील सर्व मान्यवर त्या ठिकाणी एकत्र जमले होते. सर्वांनी त्यांच्या गोड स्वभावाबद्दल चांगले उद्गार काढले, त्यांच्या सेवेचं भरभरून कौतुक केलं आणि सत्काराला उत्तर देताना डॉक्टर गोहीन यांनी आपल्या बॅगेतून एक कोट बाहेर काढला आणि त्या कोटावर लोकांनी पाहिलं की चिखलाचे आणि शेणाच्या डागाचे व्रण त्या कोटावर दिसून येत होते. दुःखामध्ये जगत असताना सुद्धा दुःखाच्या पलीकडचा मिळणारा जो आनंद आहे तो डॉक्टर गोहींना दिसत होता आणि म्हणून सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी देवाच्या सेवेमधलं सातत्य चालू ठेवलं. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाची हीच इच्छा आहे की आपण सदोदित आनंदित असावं, सर्वदा आपण आनंदित असावं. दुःखाच्या, संकटाच्या, अडचणीच्या काळामध्ये आम्ही डिस्मिट, विचलित न होता आम्ही आत्म्याच्याद्वारे मिळणारा जो आनंद आहे तो आनंद, संकटाच्या पलीकडचा आनंद जो आहे तो दिसण्यासाठी, तो बघण्यासाठी आम्ही आमचे नेत्र उघडावेत अशी देवाची इच्छा आहे. दुसरी या ठिकाणी देवाची इच्छा आहे आणि ती म्हणजे निरंतर प्रार्थना करा. देवाशी जोडणारा सेतू म्हणजे प्रार्थना आहे, एक प्रकारचं ब्रिज आहे. आणि म्हणून गीतकर्ता म्हणतो, स्वर्ग पृथ्वीमध्ये उभारीला जेना तयाचे प्रार्थना नाम साजे. प्रार्थना काय आहे तर देवाशी आमचं नातं जोडणारा एक दुवा आहे. परंतु ही प्रार्थना जी सांगितलेली आहे ती प्रार्थना आहे निरंतर प्रार्थना, विदाउट सीझिंग किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता करावयाची प्रार्थना आहे. जेव्हा आपण समुद्र किनाऱ्यावरती उभा असतो त्यावेळेस समुद्रामध्ये पाण्याच्या लाटा अविरतपणे, अखंडितपणे एकसारख्या येत राहतात आणि आम्हाला असं वाटतं खरोखरच याच्यामध्ये किती सातत्य आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आणि ती आपल्या जीवनाशी संबंधित आहे, तो म्हणजे श्वास आणि उच्छ्वास, ज्याला आपण श्वासोच्छ्वास म्हणतो. आणि हा श्वासोच्छ्वास चालू आहे म्हणून लोक म्हणतात की आपण जिवंत आहोत. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जीव जातो त्यावेळेस डॉक्टर त्याच्या नाकपुड्याजवळ आपलं बोट नेतात आणि जर श्वासोच्छ्वास नसेल तर डिक्लेअर केलं जातं की ही इज डेड. प्रियानो, निरंतर प्रार्थना करा या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपण जी प्रार्थना करतो त्यापेक्षा वेगळा आहे. निरंतर प्रार्थना करणं याचा अर्थ हार्ट टू हार्ट रिलेशनशिप, देवाशी असलेला आमचा जो संबंध आहे तो अंतःकरणाच्या द्वारे आपण व्यक्त करणं म्हणजे निरंतर प्रार्थना करणं आहे. आणि निरंतर प्रार्थना करण्याचा अर्थ नारायण वामन टिळकांनी एका गीतामध्ये केलेलं आहे आणि ते गीत आपल्या सर्वांना परिचित आहे, सर्वांना पाठ आहे. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु या शब्दाचा अर्थ ख्रिस्ताला अर्पण आहे, ख्रिस्ताला समर्पण केलेलं जीवन. आणि ते म्हणतात मनात येई विचारतो तो. मनामध्ये येणारा विचार, त्या विचारानंतर होणारा उच्चार आणि त्या उच्चारानंतर होणारी जी कृती आहे, आचार जो आहे,
या सर्वांचं जेव्हा आपण ख्रिस्ताला समर्पण करतो, ही प्रार्थना या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला अपेक्षित आहे. प्रार्थना हे स्वर्गाचं दार आहे आणि जेव्हा स्वर्गाचं दार प्रार्थनेच्या द्वारे उघडतं त्यावेळेस आम्हाला जगी गोष्टींचा विसर पडतो आणि देवाशी असलेलं नातं आपल्या जीवनामध्ये दृढ होतं. एका लहान मुलाच्या हातामध्ये 50 पैशाचं नाणं होतं आणि खेळता खेळता त्याने ते फ्लॉवर पॉटमध्ये घातलं. फ्लॉवर पॉटमध्ये असलेलं नाणं काढण्याकरता त्याने हात घातला आणि हाताच्या मुठीमध्ये त्यानं ते नाणं पकडलं आणि त्यामुळं फ्लॉवर पॉटमधून त्याला ते काढता येईना. तो अस्वस्थ झाला. नाणं सोडण्यासाठी सांगितलं असताना तो तयार होईना, कारण त्याला ते नाणं सोडायचं नव्हतं. परंतु जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं 10 रुपयाचं कॉईन त्याला देऊ केलं आणि त्यानं 50 पैशाचं नाणं त्या फ्लॉवर पॉटमध्ये तसंच सोडलं आणि आपला हात फ्लॉवर पॉटमधून बाहेर काढला. प्रियजनो, जेव्हा स्वर्गाचं दार तुमच्या आणि माझ्यासाठी उघडलं जातं, त्या भव्य आशीर्वादासाठी आपण जगातील सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि प्रार्थनेच्या द्वारे निर्माण होणारं जे नातं आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक आशीर्वादाचं नातं तयार होतं. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही निरंतर प्रार्थना करा. प्रार्थना ही आपला विचार बदलते. प्रार्थना हा आमचा दृष्टिकोन बदलतो आणि म्हणून या ठिकाणी देवाची प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे हीच इच्छा आहे की आपण प्रार्थना करावी. नंतर या ठिकाणी संत पौल देवाची इच्छा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला सांगत असताना तो म्हणतो, सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्मरण करा. गिव्ह थँक्स इन ऑल सर्कमस्टन्सेस. प्रियजनो, प्रतिकूल आणि अनुकूल अशा प्रसंगी आपण उपकार स्मरण करणं ही देवाची इच्छा आहे. हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला आणि त्यानं आपलं तोंड भिंतीकडे फिरवून प्रार्थना केली. देवाचं वचन आम्हाला सांगतो की तो मनस्वी रडला आणि परमेश्वरानं त्याच्यावर दया केली. त्याचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलं. परंतु नंतरच्या भागामध्ये आपण पाहतो की परंतु हिजकिया हे विसरला. ते त्यांनी इतरांना सांगितलं नाही. ही गोष्ट त्याच्या स्मरणात राहिली नाही. प्रियजन हो, भूतकाळात देवाच्या सामर्थ्याचा आपणास अनुभव आला असेल. आपली प्रार्थना ऐकून देवाने जर अद्भुत चमत्कार आपल्या जीवनामध्ये केले असतील तर सदैव त्याचं उपकार स्मरण करणं हे तुमच्या आणि माझ्यासाठी अत्यंत आशीर्वादाचं असं आहे. वर्तमान काळातील संकट हे उपकार स्तुतीच्या यज्ञाद्वारे नष्ट केले जातात. प्रियजन हो, तो एक वर्तमान काळातील संकटाचं निवारण हे भूतकाळात देवानं आम्हावर केलेल्या उपकारांचं स्मरण करण्यामध्ये आहे. देवाची स्तुती असो. मी पुन्हा एकदा सांगतो, वर्तमान काळातील संकटाचं निवारण, आज आमच्यामध्ये जे संकट आहे त्या संकटाचं निवारण हे केवळ भूतकाळात देवानं आम्हावर केलेल्या उपकारांचं स्मरण करण्यामध्ये आहे. देवानं केलेले उपकार जर आपण विसरत असू आणि वर्तमान काळातील संकट दूर होण्यासाठी जर प्रार्थना करत असू तर कदाचित तुमची आणि माझी प्रार्थना आमच्या आयुष्यामध्ये येणारं संकट दूर करण्यासाठी उपयोगी पडणार नाही. परंतु भूतकाळातील देवानं केलेले आशीर्वाद, देवानं आमच्या जीवनामध्ये केलेले चमत्कार याचं स्मरण ठेवून देवाप्रती असलेली कृतज्ञता उपकार स्मरणाच्या द्वारे आपण जेव्हा करतो तेव्हा परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. आणि याचंच एक उदाहरण आपण दुसरा इतिहास याचा 20वा अध्याय आणि 21 ते 22 या वचनामध्ये वाचतो. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, गिव्ह थँक्स टू द लॉर्ड फॉर हिज स्टेडफास्ट लव्ह एन्ड्युअर्स फॉर एव्हर. खूप सुंदर यहोशापाट याच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी देवाने त्यांना यश दिलेलं आहे, त्यांना जय दिलेला आहे. परंतु देवाप्रती असलेलं उपकार स्मरण करण्यामध्ये ते यशस्वी झालेली आहेत. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट आम्हाला अवघड वाटत असेल, कोणती असेल तर ती म्हणजे टू बी ग्रेटफुल अँड टू बी थँकफुल. कृतज्ञ असणं आणि उपकाराच्या जाणीवेने जगणं ही गोष्ट आम्हाला बऱ्याच वेळेला अवघड आहे असं वाटतं.
कारण जेव्हा चांगले दिवस येतात, डेज ऑफ प्रॉस्पेरिटी कम्स, तेव्हा मनुष्य भूतकाळ विसरतो. आम्हाला कोणी मदत केली, कोणाच्या मदतीनं आम्ही चांगले दिवस पाहत आहोत याचा त्यांना विसर पडतो. वाईट दिवसामध्ये आधार देणाऱ्या, आम्हाला साथ देणाऱ्या, आमच्याबरोबर राहणाऱ्या लोकांचा किंबहुना देवाच्या दयेचा आम्हाला विसर पडतो. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाने आपल्यावर जे उपकार केले आहेत त्यासाठी आपण सदैव उपकारशील असणं, कृतज्ञ असणं हे अगत्याचं आहे. आणि त्याच्याप्रती असलेली कृतज्ञता आणि उपकारशीलता ही त्याच्यामध्ये जगण्याची आम्हाला एक संधी आहे. आणि म्हणून आपण स्तुती सवनाच्याद्वारे, त्याच्या विधीचं पालन करण्याच्याद्वारे आपण त्याच्याप्रती असलेलं हे उपकार स्मरण व्यक्त करत असतो. फिलिप्पियरास पत्राचा 4 अध्याय संत पौल म्हणतो, कशाविषयी ही चिंता क्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे या ठिकाणी जखराने सांगितल्याप्रमाणे बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु आत्म्याच्या सामर्थ्याने कार्यसिद्धी होते. बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये एक प्रवृत्ती वाढत असते, सेल्फ मेड प्रवृत्ती, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. परंतु देवाची कृपा, देवाचे अगणित उपकार आणि आशीर्वाद यांचा जर आम्हाला विसर पडला तर कदाचित प्राप्त परिस्थितीमध्ये येणारं संकट, आलेलं संकट यावर आम्हाला मात करता येणार नाही. आणि प्रियानो, या ठिकाणी येशू ख्रिस्तामध्ये जेव्हा आपण हा लढा लढतो किंवा या बॅटलफील्डमध्ये आपण येतो, त्यावेळेस संत पौलाने दिलेल्या शस्त्रसामग्रीचा आपण वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी संत पौल म्हणतो, सर्वदा देवाचे आभार माना. या ठिकाणी तो म्हणतो की रिजॉईस ऑलवेज, सर्वदा आनंद करा, निरंतर प्रार्थना करा, सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्मरण करा आणि हे ख्रिस्त येशूमध्ये करा. ख्रिस्त येशूमध्ये ही देवाची इच्छा आहे. या ठिकाणी संत पौल येशू ख्रिस्ताचा उल्लेख यासाठी करतो कारण येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या पित्याच्या ठायी असलेली कृतज्ञता, आपल्या पित्याच्या ठायी असलेल्या सर्व गोष्टींचं त्यांनी पालन केलेलं आहे. जेव्हा मृत लाजाराला येशूने जिवंत केलं, त्याला जिवंत काढण्याच्या अगोदर या ठिकाणी येशूने पित्याकडे वर दृष्टी करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्तानं लाजाराला बरं करण्याच्या अगोदर त्यांनी पित्याकडे दृष्टी वर केली आणि तो म्हणाला की हे बापा, तू माझे ऐकलेस. या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. तो मृतातून उठणार आहे याबद्दलची खात्री आणि देवाचे आभार, या 2 गोष्टी या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विधानामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आणि ज्या विधीचं स्मरण आपण करतो आणि त्या विधीमध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तानं ईशोपकार स्मरण करून, देवाचे उपकार स्मरण करून भाकर घेतली आणि ती त्यांनी मोडली. प्रियजन हो, तुम्ही आणि मी कोविड-19 किंवा कोरोना हा जो विषाणू आहे त्यामुळे निर्माण झालेले संकट आहे, या संकटाशी लढण्यासाठी देवानं आम्हाला एक आखाडा दिलेला आहे. आपण जेव्हा विश्वासाचं प्रात्यक्षिक करतो आणि देवानं दिलेल्या शस्त्रसामग्रीचा उपयोग करून देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये उंचावण्याचा प्रयत्न करतो, निश्चित अर्थानं परमेश्वर तुम्हाला आणि मला यश दिल्याशिवाय राहणार नाही. गीत नंबर उपासा संगीतातील गीत नंबर 568 मेरी ई बिसल नावाची कवयित्री आहे आणि ती या गीतामध्ये म्हणते, सैनिकानो धैर्य धरा, युद्धी राहा स्थिर, पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. कोविड-19चं संकट असो, तुम्हाला आणि मला या विरोधामध्ये लढायचं आहे, परंतु प्रियजन हो, आपण एकटे नाहीत. जो महावीर आहे, जो मृत्युंजय ख्रिस्त आहे, तो आमच्याबरोबर आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला त्यानं सांगितलेली जी देवाची इच्छा आहे ती उचलून धरायची आहे, ती उंचवायची आहे, त्या इच्छेला मान द्यायचा आहे, ती इच्छा आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायची आहे आणि त्याद्वारे तुम्हाला आणि मला सर्व प्रकारचा यश, सर्व प्रकारचा आनंद मिळणार आहे, याबद्दल शंका नाही. प्रभू करो आणि या प्राप्त परिस्थितीमध्ये देवाच्या इच्छेला मान देऊन, देवाची इच्छा सर्वदा उंचावून
आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी करण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण थोडा वेळ शांत राहूया आणि आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो यासाठी की कोविड-19 हे आमच्यासाठी तुझ्या इच्छेनं आणि योजनेनं प्राप्त झालेला एक आखाडा आहे. आणि यामध्ये प्रेमळ प्रभू, आम्ही जगत असताना तू आमच्याबरोबर आहेस. हे युद्ध जिंकण्यासाठी आम्ही तुझी इच्छा ओळखून तुझ्या इच्छेला मान द्यावा. तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये उंचवण्याचा नेहमी प्रयत्न करावा. तू आमच्याबरोबर आहेस या विश्वासानं तू सांगितलेल्या शस्त्रसामग्रीचा आम्ही वापर करावा, उपयोग करावा. म्हणून आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला तुझी शक्ती दे. कारण जेव्हा आम्ही जयघोष करतो तेव्हा आम्ही तुझ्या नावाचा जय जयकार करतो. उपकार स्मरण करण्याच्याद्वारे, तुझ्या आज्ञेचं पालन करण्याच्याद्वारे सर्व प्रकारचा उत्तम अनुग्रह आणि आशीर्वाद तू आम्हाला दे. हीच आम्ही तुझ्या चरणाजवळ आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋणे आम्हास सोडले आहे तसे तू आमचे ऋणे आम्हास सो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता मानवबुद्धीचा अगम्य आणि अतर्क्य अशी देवाने देऊ केलेली शांती आपली मने आणि आपली अंतःकरणे ख्रिस्त येशूमध्ये राखो. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.